नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यावरती तुम्हाला जे ITI इन्स्ट्रक्टरची भरती आहे त्याच्यावरती एक अपडेट थोडीशी दिलेली होती. त्याच्यावरती डिटेल माहिती करता मी तुम्हाला PTच्या रिझर्वेशन करता एक व्हिडिओ बनवणार होतो. तो बनवून मी ऑलरेडी टाकलेला आहे, आजच टाकला, अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ. तो PTचं रिझर्वेशन तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. परत फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आता या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे. DBT 1457 पोस्ट आणि DBT 772 पोस्ट याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. जी भरती रगडत चाललेली आहे ते भरती होणे पॉसिबल आहे की नाही आणि याच्याकरता कोणत्या प्रॉब्लेम पुन्हा पुढे तयार होणार आहे त्याच्यावर त्या व्हिडिओ आहे. प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की पूर्ण बघा. सगळ्या प्रश्नाची उत्तर तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. भरपूर असे प्रश्न मला चॅनलवर मुलांनी विचारलेले आहे, त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम जो आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम बघायचं आपला पॉईंट नंबर 1, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कोणत्या ट्रेडला किती प्रेझेंटी होती. तर कोणत्या ट्रेडला किती प्रेझेंट होते, DBT 1457 पोस्ट आणि 772 पोस्ट. याच्यामध्ये प्रत्येक ट्रेडची मी आकडेवारी तुम्हाला सांगणार नाही, फक्त एवढं सांगणार आहे की किती पर्सेंटेज विद्यार्थी जे आहे ते उपस्थित होते. ठीक आहे. नंतर आहे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्स किती आहेत, दोन्ही म्हणजे 1457ला आणि 772 पोस्टला, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. नंतर बघा पॉईंट नंबर 3 पण सांगणार आहे, कोर्ट केस अपडेट काय आहे. कोर्ट केस अपडेट तुम्हाला जे आहे ती नॉर्मलायझेशनच्या केसची अपडेट माहीतच असेल काय झालं ते. ज्यांना माहीत नसेल त्यांना परत एकदा मी सांगणार आहे की कोर्टाने काय म्हटलं आहे. आणि नंतर LDSची जी केस आहे त्याच्या संदर्भात सुद्धा थोडी जी अपडेट आहे, म्हणजे LDSची केस जी आहे ते कोर्टाने मान्य केल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय होणार आहे, म्हणजे केस जी आहे ती व्हॅलिड आहे की नाही आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं थोडे बघायला मिळणार आहे. नंतर आहे प्रेफरन्स फॉर्मचे काय, प्रेफरन्स फॉर्मच्या संदर्भात भरपूर लोकांना जे आहे त्या बाबी क्लिअर करायच्या आहे आणि भरपूर लोकांचे प्रश्न आहे. प्रेफरन्स फॉर्म म्हणजे ज्यांना निवड यादीकरता एक फॉर्म देण्यात आलेला आहे. प्रेफरन्स देण्याकरता भरपूर विद्यार्थ्यांनी जे ट्रेड भरलेला आहे ते एकापेक्षा जास्त ट्रेड भरले आहे, त्याच्यामुळे त्यांना पसंतीक्रम द्यायचा आहे. तो पसंतीक्रम त्यांना कशा प्रकारे मिळणार आहे याच्यावर सुद्धा मी थोडे तुम्हाला सांगणार आहे. नंतर आहे सेकंड सिलेक्शन लिस्ट लागेल का, तर सेकंड सिलेक्शन लिस्ट लागण्याचे किती चान्स आहे हे सुद्धा मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. पॉईंट आहे मित्रांनो, पॉईंट नंबर 6, 772 पोस्टची जे आहे त्या पोस्टच्या संदर्भात काय अपडेट आहे, म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट अजूनपर्यंत का लागलेली नाही याच्या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे. नंतर आहे 772 पोस्टला DBTला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला किती उपस्थिती होती आणि किती लोकांकडे एक्सपिरियन्स नव्हता हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे. नंतर आहे एक्सपिरियन्स कंपल्सरी होता की नव्हता हे सुद्धा तुम्हाला माहीतच असेल. तर 772 पोस्टला एक्सपिरियन्स जो आहे तो कंपल्सरी होता. ITI इन्स्ट्रक्टरला काही बाबतीत एक्सपिरियन्स कंपल्सरी नव्हता. ठीक आहे. नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, वेटिंग क्लिअर होण्याचे चान्स किती. तर दोन्ही संदर्भात म्हणजे ITI इन्स्ट्रक्टरच्या संदर्भात आणि 772 पोस्टच्या संदर्भात वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे किती चान्स आहे हे सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. नंतर आहे LDS कोर्ट केस अपडेट काय असणार आहे आणि LDSच्या बाबतीत जो निर्णय कोर्टाचा तो काय असणार आहे याच्यावर सुद्धा आपण थोडीशी चर्चा करूया. याच्यामुळे सगळे जे टॉपिक आहेत हे फार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मला थोडी याच्यात काही मुलांचे प्रश्न याचे दाखवू इच्छितो ज्यांनी माझ्या चॅनलला रिप्लाय करून विचारलेले आहे. फार महत्त्वाचे त्यांचे प्रश्न आहे ना, भरपूर काही माहिती तुम्हाला या प्रश्नातून मिळणार आहे. तर याच्यामध्ये एका जे सबस्क्रायबर आहे त्यांनी मला विचारलेलं आहे की आपण नेहमीच खूप छान व्हिडिओ बनवून व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद सर. मला असे वाटते ज्यांचे DB झाले आहे आणि ज्यांनी प्रपत्र भरून दिले त्यांना सरसकट फायनल ऑर्डर द्यायला पाहिजे, कारण भरती सुरू झाली तेव्हापासून कोर्ट मॅटर सुरूच आहे. सुप्रीम कोर्टने स्पष्ट आदेश दिल्यानंतर सुद्धा काही कॅन्डिडेट जे इलिजिबल झाले नाही ते अजून प्रकरण वाढवत आहे. जवळपास 2 वर्ष होत आहे. सिलेक्शन मेरिट स्टुडंटला त्रास देण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता सुरू व्हायच्या DBTच्या ऑर्डर देऊन पुढील कार्यवाही करणे खूप गरजेचे आहे सर. याबाबत सर्व माहिती व्यवस्थित सांगा असे त्यांनी म्हटलेले आहे. त्यांच्याद्वारे मी हा व्हिडिओ तुमच्याद्वारे तुमच्या जवळ घेऊन आलेला आहे. फार महत्त्वाची अशी माहिती त्यांनी म्हणजे महत्त्वाचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे की जवळपास 2 वर्षाची जी भरती आहे म्हणजे रगडत चाललेली आहे, याच्यावर कोर्ट केसवर केस जे आहे ते सुरू आहे, त्याच्यामुळे जे आहे ती भरती रगडत चाललेली आहे. त्याच्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर जी भरती आहे ती होईल का आणि जर नाही झाली तर ती भरती कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे का, असा हा यांचा प्रश्न आहे. प्रश्न बघा याच्यामध्ये, सर वेटिंग लिस्टमध्ये पण तेच स्टुडंट आहेत आणि सिलेक्शन लिस्टमध्ये पण तेच आहेत. जर त्यांचा सिलेक्शन झालं तर वेटिंगमधून ते बाहेर होतील का, परत त्यांना DBसाठी बोलावतील, कारण EAचे स्टुडंट कमी आहेत आणि जागा जास्त आहेत, पण वेटिंगमध्ये आणि सिलेक्शनमध्ये सेमच
स्टुडंट असल्यामुळे सेकंड प्रोव्हिजनल लिस्ट लागेल का? ती लागली पाहिजे सर, प्लीज रिप्लाय. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना डबल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावले जाणार नाही. त्यांच्याकडून प्रेफरन्स फॉर्म जे आहे ते भरून घेतले गेलेले आहे. त्याच्यामुळे ज्यांना त्या प्रेफरन्स फॉर्मबद्दल सुद्धा आपण पुढे चर्चा करूया. फक्त मला तुम्हाला सांगू इच्छितो की जर सिलेक्शन लिस्टमध्ये पहिल्या प्रेफरन्सला त्या मुलाचे सिलेक्शन झाले तर दुसऱ्या ट्रेडच्या डीबीला त्याला बोलावले जाणार नाही. ठीक आहे. प्रश्न आलेला आहे की सर सॅलरी स्लिपला एक्सपिरियन्ससाठी ग्राह्य धरले तर अशा सॅलरी स्लिप भरपूर कंपन्या बनवून देतील, म्हणजे फेक सॅलरी स्लिप ज्या भरपूर कंपन्या बनवून देण्याचे कार्य करतील. तर त्यांचा असा प्रश्न होता. तर मी त्यांना सांगितले की सॅलरी स्लिप प्लस बँक स्टेटमेंटसुद्धा पाहिजे. सॅलरी स्लिप बनवल्या जाऊ शकतं, म्हणजे वेतन पर्च्या बनवल्या जाऊ शकतं, परंतु जे बँक स्टेटमेंट आहे ते बनवले जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे दोन्ही कंडिशन काय आहे त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे. सॅलरी स्लिप तुमची त्या महिन्याची आणि त्या महिन्याच्या तेवढंच पेमेंट तुमच्या अकाउंटला बँक अकाउंटला जमा होणे आवश्यक आहे. तुमच्या बँकच्या स्टेटमेंट तिथे मागितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता. जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती एका मुलाने, म्हणजे जितेंद्र गोस्वामी नावांच्या एका कॅन्डिडेटने रिप्लाय केलेला आहे की डीबीसाठी सर्व ट्रेडचे फक्त 80% कॅन्डिडेट आलेले आहे. वेटिंगमधील कॅन्डिडेटचे भरपूर चान्स आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की डीबीसाठी जे कॅन्डिडेट आले 80%, काही ट्रेडला 70% पण मुले आहेत, काही ट्रेडला 100% पण मुले आहेत. आणि जो ॲव्हरेज आहे तो प्रत्येक ट्रेडचा वेगवेगळा आहे. सगळा ट्रेडचा ॲव्हरेज 80% नाही. त्याच्यामुळे ज्या ट्रेडला कमी जागा आहे त्याला 100% प्रेझेंटी मुलांची होती डीबीसाठी, आणि ज्या ट्रेडला जागा जास्त आहे त्याच्यामध्ये काही कंडिशन होत्या. त्या कंडिशन मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या टॉपिकमध्ये. तर याच्यामध्ये काही ट्रेडला 70% सुद्धा उपस्थिती आहे, काही ट्रेडला 100% आहे, काही ट्रेडला 90% उपस्थिती आहे. तर सगळ्या ट्रेडची जी उपस्थिती आहे ती वेगवेगळी आहे. रिप्लाय केलेला होता की सर मी तुम्हाला एलडीएस मॅटरमुळे भरती कॅन्सल होईल असे म्हटले होते, ही भरती होणे शक्य नाही, प्लीज रिप्लाय. तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जो एलडीएसचा मॅटर आहे सध्या कोर्टामध्ये आहे आणि कोर्ट जे काय ते ठरवणार आहे, परंतु जे भरती कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे ते माझ्या मते तरी सुद्धा नाही आहे, कारण की स्टे जो आहे तो लवकर उठण्याचे चान्सेस आहे. एलडीएसचा जो मॅटर आहे तो काही मॅटर मी तुम्हाला अगोदर व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की काहींना ऑप्शन मिळाले काहींना नाही मिळाले. तर हा जो डीबीटीचा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे एलडीएसला जे कॅन्डिडेट आहे ते कोर्टामध्ये गेलेले आहे. कोर्ट काय ते त्याच्यावरती माहिती आपल्याला लवकरच देणार, त्याची अपडेटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा असे नेक्स्ट डेट करत करत आमचे एज लिमिट्स फिनिश होईल काय माहीत नाही. तर म्हणजे एज लिमिट फिनिश होण्याची त्यांच्या जो भीती त्यांना वाटत आहे, रिक्वायरमेंटचे एक प्रॉब्लेम वाढत आहे. तर एज लिमिट जी आहे तुम्हाला मित्रांनो तुमची जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्या डेटपासूनच तुमची जे लिमिट ह्या ॲडव्हर्टाईजमेंटकरता पकडली जाणार आहे, म्हणजे ह्या भरतीकरता पकडली जाणार आहे. हा पुढच्या भरतीकरता तुमच्या एजचा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु त्या भरतीला तुमचा एजचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण की कोर्ट केसचा मॅटर असल्यामुळे तुमची जे एज डेट आहे ते तुम्ही ज्या तारखेला फॉर्म फिलअप करून घेतला आहे त्या तारखेपासूनच तुमची डेट पकडली जाणार आहे. म्हणून ठीक आहे, मी रिप्लायसुद्धा केला होता की तुमची डेट ऑफ बर्थ फॉर्म भरलं त्या दिवसाचे पकडले जाईल, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका, असा मी त्यांना रिप्लाय केलेला होता. त्याच्यामुळे कोर्ट केस किती लांबली तरी, भरती किती लांबली तरी तुमची जी एज डेट आहे ते त्याच तारखेपासून पकडली जाणार आहे, याची चिंता तुम्ही करू नका. हा एक महत्त्वाचा रिप्लाय बघा. एकापेक्षा जास्त ट्रेडला जे पात्र आहेत त्यांना प्रेफरन्स फॉर्म मागितले, बरोबर आहे, मागितला आहे. म्हणजे पसंतीक्रम त्यांना मागितला आहे, 1 ते 8 क्रम मागितला आहे, म्हणजे ज्यांनी 1 क्रमांकावर जो ट्रेड लिहिला तोच भेटणार, कारण त्यांना तेवढे मार्क्स आहेत. मी एका सिनियर माणसाला विचारलं, तो म्हणे की एकदा पसंतीक्रम मागितला तर 1 नंबरवर त्यांना ट्रेड भेटणार असेल तर तो देतील, तो नाही तर 2, 3 असे. आता यानंतर त्यांना ट्रेड निवडण्याचा अधिकार असणार नाही. तर 8 ट्रेडवरती त्यांना प्रेफरन्स मागितला. 8 ट्रेडवरती जर त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर नंतर त्या ट्रेडला त्यांना चान्स राहणार की नाही याच्यावरती मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की 1 ते 8 क्रमांकाप्रमाणे त्यांना प्रेफरन्स मागितल्यानंतर समजा एकच ट्रेडची जागा, कोणत्या ट्रेडला एकच जागा असेल, त्यांनी जर 7 लोकांनी पहिला प्रेफरन्स दिला असेल तर ज्याला जास्त मार्क असेल त्याला तो प्रेफरन्स म्हणजे नेक्स्ट क्रमांकाचा ट्रेड दिला जाईल. नंतर अशा प्रकारे जो क्रमाक्रमाने 8पर्यंत जागा भरल्या जाईल. ठीक आहे. तर याच्यानंतर त्यांना चान्स राहणार की नाही हा जो मुद्दा आहे याच्यावर मी तुम्हाला सध्या तरी काही सांगू इच्छित नाही, याच्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर मी सांगेन. परत एक चॅनलला रिप्लाय होता बघा, सर पार्ट टाईमचं आरक्षण इतरांना का दिलं जातं यावर एक व्हिडिओ बनवा. ऑलरेडी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, आजच टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. नंतर आहे सर जाहिरातीमध्ये पार्ट टाईमला जागा आहे असं दाखवलं व सिलेक्शन लिस्टमध्ये पीटी अगेन घेतले गेले 1457 भरतीमध्ये. ड्राफ्टमन सिव्हिलला पीटीसाठी जागा रिझर्व होत्या, मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट आणि ॲडव्हर्टाईजमेंट बघून कळेल. तर ठीक आहे, याच्यावरती आपण थोडी डिटेल माहिती घेऊया आणि तुम्हाला सांगूया. परत एक रिप्लाय आहे बघा चॅनलला, सर मशिनरी ग्राइंडर रिझल्टमध्ये ओबीसी जनरलच्या 2 जागा असूनही या जागेसाठी सिलेक्शनच झालेलं नाही,
तसेच त्यांना वेटिंग लिस्टमध्ये पण OBC जनरलसाठी जागा दिलेला नाही, असं का? तर याच्यावरती मी अजून काही बघितलेली नाही ते लिस्ट. मी लिस्ट बघणार आहे, नंतर तुम्हाला काय ते सांगतो. ठीक आहे. आता चला पुढे बघूया आपण का ज्या कोर्टाच्या अपडेट आहे ते कोर्टाची अपडेट काय आहे नेमकी, आणि त्या कोर्टाने जी ऑर्डर दिली होती तुम्ही वाचली की नाही वाचली ते परत मी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो. जे नॉर्मलायझेशन केस होती याच्यानंतर मग जे LDS वरती आहे आपले मुद्दे तो एक क्लिअर करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जी नॉर्मलायझेशन केसवरती होती तर नॉर्मलायझेशन केसच्या संदर्भात जी अपडेट होती ती कोर्टाने फेटाळून लावलेली होती. काही दिवसापूर्वीची न्यूज आहे, याची तुम्ही वाचलेली असेलच. मी याच्यावर व्हिडिओ बनवू शकलेलो नव्हतो काही परिस्थितीच्यामुळे. तर याच्यामुळे फक्त मी जे कोर्टाने विनंती फेटाळली एवढं तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्यामध्ये मेसेजमध्ये. तर आज याच्यावरती तुम्ही जर हे न्यूज वाचली नसेल तर परत एकदा वाचून घ्या. भरतीवर स्थगितीची विनंती फेटाळली आहे, म्हणजे भरतीवर स्टे आणण्याची जी विनंती आहे ते कोर्टाने नॉर्मलायझेशन केसच्या संदर्भात फेटाळली होती. याच्यामध्ये कोर्टाने काय काय म्हटलं आहे ते तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तुम्हाला दिसत असेल, इथून जी माहिती आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभागाअंतर्गत ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सरळ सेवा भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची जी विनंती होती तो करणारा मूळ अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅट खंडपीठाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती PR बोरा यांनी प्रशासकीय सदस्य विनय कामगार यांनी फेटाळलेला आहे. ठीक आहे, म्हणजे अर्ज हा फेटाळलेला आहे, अर्ज हा ॲक्सेप्ट केलेला नाही आहे. म्हणजे नॉर्मलायझेशनचं जे सूत्र आहे ते सर्वीकडे एकच वापरलं जात असल्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा जे नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे अर्ज आहे ते दखल अंदाजी करता येणार नाही अशा प्रकारच्या प्रकरणात असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नॉर्मलायझेशनची जी केस आहे ती केस ॲक्सेप्ट करता येणार नाही, तो असा अर्ज फेटाळून त्यांनी लावलेला आहे. ठीक आहे. कारण सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे नॉर्मलायझेशनचे सूत्र आहे ते सर्वीकडे एकच वापरलं जाणार आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा वापरलं जाणार आहे, त्याच्यामुळे याच्यात हस्तक्षेप करता येणार नाही. नंतर परीक्षेच्या गुणवत्ता यादीविरोधात तसेच नॉर्मलायझेशन पद्धतीविरुद्ध काही उमेदवारांनी ॲडव्होकेट सय्यद तौसिफ यांच्यामार्फत मॅटमध्ये आव्हान दिले होते. गुणवत्ता यादीमधील उमेदवारांनी ॲडव्होकेट अविनाश देशमुख म्हणजे जे नॉर्मलायझेशनच्या विरोधात होते त्यांनी जे आव्हान दिले होते सय्यद तौसिफ यांच्यामार्फत दिलेले होते. आणि जे गुणवत्ता यादीमधील उमेदवार आहे ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे जवळपास सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी जे ॲडव्होकेट अविनाश देशमुख, ॲडव्होकेट कल्याण पाटील आणि ॲडव्होकेट राहुल आव्हाड यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. ठीक आहे. तसेच भरती प्रक्रियेमध्ये कुठलाही गैरप्रकार झाला नसून योग्य पद्धतीने शासनाने भरती राबवली असे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते. अशी शासनाची बाजू लावून धरली होती, त्याच्यामुळे जे आहे तो अर्ज जो आहे तो फेटाळण्यात यावा असं त्यांनी त्या स्थगितीला विरोध केला होता. नॉर्मलायझेशन प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावर स्वीकारली असून ती योग्य राबवली गेली हे हस्तक्षेपाच्या वकिलांनी न्यायाधिकरणाला पटवून दिले. म्हणजे नॉर्मलायझेशन जी सिस्टम आहे ते राष्ट्रीय स्तरावर म्हणजे सगळ्या देशामध्ये एकच वापरली जात आहे आणि ती जो प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने राबवली जात आहे, त्याच्यामुळे हा जो अर्ज तुम्ही दिलेला आहे स्टेवरचा याचा काही प्रकार बनत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यावर स्थगिती देणे आणि भरती रेंगाळणे योग्य ठरणार नाही असे नमूद करत न्यायाधीशाने स्थगितीची विनंती फेटाळली होती. ठीक आहे. म्हणजे भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, त्याच्यामुळे ह्या कारणामुळे म्हणजे नॉर्मलायझेशनच्या कारणामुळे भरती प्रक्रिया जी आहे ती फेटाळली जाऊ शकत नाही, त्याच्यावर स्टे आणला जाऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले होते. काही मुलांनी हा वाचला असेल, काहींनी नसेल वाचला, त्यांच्याकरता हा आहे. ठीक आहे. आता जे LDSचा मॅटर आहे त्याच्याबद्दल आपला मॅटर बघण्यापूर्वी मी तुम्हाला जो आपले पॉईंट आहे ते पॉईंट क्लिअर करून घेऊया. सर्वात पहिला जो पॉईंट होता आपला की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला कोणत्या ट्रेडला किती प्रेझेंट होते, तर इथे सर्व ट्रेडची जी इन्फॉर्मेशन देणे आहे ते पॉसिबल होणार नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छितो मी की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला काही ट्रेड ज्याच्या जागा कमी आहे त्याच्या 100% उपस्थिती होती, ज्याच्या जागा 1 किंवा 2च आहे त्याला त्या ट्रेडला 100% उपस्थिती होती. आणि काही ट्रेड ज्या जास्त जागावाल्या ट्रेड आहे त्यांना जी उपस्थिती होती कोणा ट्रेडला 70, कोणा ट्रेडला 80, कोणा ट्रेडला 90 उपस्थिती होती. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत, व्हॅलिड डॉक्युमेंट ज्या मुलांकडे आहे तेच उपस्थित होते, ज्यांच्याकडे फेक डॉक्युमेंट्स आहे अशा प्रकारचे जे विद्यार्थी ते उपस्थित नव्हते. फक्त नंतरचा जो मॅटर आहे मोठा मॅटर म्हणजे याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा आहे तर एक्सपिरियन्स हा भरपूर मुलांकडे नव्हता आणि ज्यांच्याकडे फेक एक्सपिरियन्स होता ते मुले DBला उपस्थित नव्हते. त्याच्यामुळे तुमची जी वेटिंग लिस्टची
क्लिअर होण्याचे चान्सेस आहे, 100% चान्स आहे काही काही ट्रेडचे. आता ते 100% चान्स कोणत्या कोणत्या ट्रेडचे आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओला सांगणार आहे, कारण की त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत सुद्धा आलेली नाही. पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला काही ट्रेडचे पूर्ण विद्यार्थी तर काही ट्रेडचे 70%च विद्यार्थी उपस्थित होते. त्या ट्रेडबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती येणाऱ्या इन्फॉर्मेशनमध्ये देणार आहे. जशी माझ्याकडे इन्फॉर्मेशन येईल तशी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला पॉईंट नंबर 1 झाला. याच्यानंतर वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे नंबर 2. आता वेटिंग लिस्ट जे क्लिअर होण्याचे चान्स किती आहे, ITI इन्स्ट्रक्टरच्या संदर्भात मी बोलत आहे, 772 पदाच्या संदर्भात नंतर बोलतो. ठीक आहे. तर वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे किती चान्स आहे मी मागच्या व्हिडिओला पण तुम्हाला सांगितले, आता पण परत एकदा सांगतो की वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्स आहे ते म्हणजे जवळपास 90% मी तुम्हाला सांगितलेले होते. तर याच्यावरती सुद्धा हे चान्स आहे, जवळपास 100% हे चान्स राहू शकते वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे. ठीक आहे. 100% चान्स राहू शकते, कारण की भरपूर लोकांचे जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्यांच्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमुळे. ज्या ट्रेडला एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये तर प्रॉब्लेम येणारच आहे. आता वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे ते जास्त आहे, म्हणजे 100% जरी पकडले आपण, एक अंदाजित मी तुम्हाला सांगत आहे 100% चान्स वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे बनू शकते. ठीक आहे. याच्यानंतर कोर्ट केसची अपडेट काय, तर कोर्ट केसची अपडेट मी तुम्हाला आताच याच्या अगोदर सांगितलेलं आहे की जो नॉर्मलायझेशनवरचा अर्ज होता तो फेटाळून लावण्यात आलेला आहे. LDS केस, आता LDS केसबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की LDS केसच्या संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन तरीसुद्धा आलेली नाही. जशी पूर्ण इन्फॉर्मेशन आमच्याकडे येईल तशी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. कोर्ट केस अपडेटच्या संदर्भात म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की LDS केसमुळे जी भरती आहे त्याच्यावर रद्द होण्याचे चान्सेस आहे का, तर भरती रद्द होण्याचे मला तरी काही चान्सेस वाटत नाही. LDS केसमध्ये काहीतरी तोडगा DBT ला काढावा लागणार आहे आणि न्यायालय तसा जो ऑर्डर आहे तोडगा काढण्याचा तो देऊ शकतो. बाकी भरती कॅन्सल सध्या तरी होण्याचे काही चान्सेस वाटत नाही आहे. ठीक आहे. फार महत्त्वाचा असा आहे प्रेफरन्स फॉर्म. तर प्रेफरन्स फॉर्म हा विद्यार्थ्यांकडून भरून घेतला गेलेला आहे. कोणत्या ट्रेडला तुम्हाला पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे अशा प्रकारे त्यांच्याकडून जे एकापेक्षा जास्त ट्रेडला क्वालिफाय झालेले विद्यार्थी त्यांच्याकडून पसंती फॉर्म भरून घेतलेला आहे. त्याच्यानुसारच त्यांना जे आहे ते पोस्टिंगचं वितरण करणार. आता तो प्रेफरन्स फॉर्मबद्दल मी तुम्हाला थोडं सांगू इच्छितो. इकडे हा जो पसंतीक्रम आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हा एक फॉर्म जो आहे प्रत्येक जेव्हा विद्यार्थी एकापेक्षा जास्त ट्रेडला क्वालिफाय झालेला आहे त्यांच्याकडून DBTने भरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल एकापेक्षा जास्त पदांच्या तात्पुरत्या निवडसूचीत समावेश असलेल्या उमेदवारांच्या पदांचा पसंतीक्रम आहे. ठीक आहे. हा असा फॉर्मची हेडिंग आहे आणि याच्यामध्ये त्यांनी हा फॉर्म विद्यार्थ्याकडून भरून घेतलेला आहे. याच्यामध्ये दिलेला आहे, याच्यात तुम्हाला नाव वगैरे असं लिहून तुम्हाला इथे 8 ट्रेड त्यांनी मागितलेला आहे की 8 ट्रेडचा तुम्हाला पसंतीक्रम मागितलेला आहे. तर याच्यामध्ये पसंतीक्रम मागितल्यानंतर तुमची उमेदवारांची स्वाक्षरी आणि नंतर इथे दिनांक वगैरे असं दिलं. याच्यामध्ये त्यांनी ठळक अक्षरात लिहिलं आहे की यामध्ये मला कोणताही बदल करता येणार नाही, याची मला जाणीव आहे. याबाबत मी भविष्यात कोणती हरकत घेणार नाही, म्हणजे भविष्यात कसल्याही प्रकारची कोर्टात केस मी दाखल करणार नाही असं या उमेदवाराकडून त्यांचं नाव आणि स्वाक्षरीसहित लिहून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 8 पदाचा प्रेफरन्स मागितलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या ट्रेडला क्वालिफाय झाले असेल 8 त्या पहिल्या 8 ट्रेडचा तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर पहिल्या ट्रेड पसंतीक्रमला जागा मिळाली तर बाकीचे जे ट्रेड आहे बाकींच्या विद्यार्थ्यांकरता मोकळे होणार आहे. असा प्रकारचा प्रेफरन्स फॉर्म त्यांनी भरून घेतलेला होता. ठीक आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जी निवड होणार आहे ते विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार होणार आहे, याच्यावर कसल्याही प्रकारचा कोणाचाही दबाव राहणार नाही. आता समजा कोणा ट्रेडला एकच जागा असेल आणि त्यांना 3 लोकांनी प्रेफरन्स 1 दिला असेल तर याच्यामध्ये ज्याला जास्त मार्क असेल त्याला प्रेफरन्स 1 दिला जाईल आणि त्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा जर विचार असेल त्याच्या दुसऱ्या प्रेफरन्सला केला जाईल. अशा प्रकारे हा पसंतीक्रमानुसार भरला जाणार आहे आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या बाकीच्या विद्यार्थ्यांकरता मोकळ्या केल्या जाणार आहे. सेकंड सिलेक्शन लिस्ट जे आहे ते लागण्याचे चान्सेस आहे का, तर मी तुम्हाला इथे एक पॉझिटिव्ह थिंकिंग सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की सेकंड सिलेक्शन लिस्ट लागण्याचे चान्सेस आहे. कारण की कशा प्रकारे आहे ते बघा. आता जे DBला उपस्थिती आहे ते मुलांची फार कमी आहे, म्हणजे फार कमी म्हणजे काही ट्रेडला अर्ध्यापेक्षा जास्त मुले उपस्थित नव्हती. थोडा मॅटर 772 पोस्टच्या संदर्भात जास्त मॅटर आहे हा, कारण की 772 पोस्टला प्रत्येक ट्रेडला जे एक्सपिरियन्स आहे तो कंपल्सरी होता. ठीक आहे. तर सेकंड सिलेक्शन लिस्ट लागण्याचे जे चान्सेस आहे, जर वेटिंग लिस्ट क्लिअर होऊनही त्यांना जर विद्यार्थी मिळाले नाही तर सेकंड सिलेक्शन लिस्ट याच्यामध्ये लागू शकते, चान्सेस आहे. ठीक आहे. नाकारता येत नाही. याच्यानंतरचा मुद्दा बघा 772 पोस्टचे काय, तर 772 पोस्टचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सगळं रेडी झालेलं आहे, परंतु त्यांची जे सिलेक्शन लिस्ट आहे फायनल सिलेक्शन लिस्ट ते अजूनपर्यंत यायची आहे. ठीक आहे. 772 पोस्टची
उपस्थिती तर याच्या संदर्भात तर DVला उपस्थिती किती होती तर 772 पोस्टच्या संदर्भात सगळा जो एक्सपिरियन्स आहे तो कंपल्सरी होता. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता किंवा ज्यांच्याकडे फेक डॉक्युमेंट्स होते असे विद्यार्थी उपस्थित नव्हते. तर काहीला तर फक्त 60% उपस्थिती कोणत्या पोस्टिंगसाठी होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस आहे पूर्ण 100% चान्स आहे. त्याच्यानंतर सुद्धा सेकंड फायनल लिस्ट येण्याचे सुद्धा चान्स आहे. त्याच्यामध्ये बघा एक्सपिरियन्स कंपल्सरी होता 772 पोस्टसाठी. तुम्हाला मी अगोदर सांगितलं 772 पोस्टसाठी जो आहे तो एक्सपिरियन्स कंपल्सरी होता. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता असे विद्यार्थी DVला उपस्थित नव्हते. ठीक आहे. वेटिंग क्लिअर होण्याचे जे चान्स आहे 100% चान्स याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल, कारण की याच्यामध्ये भरपूर अशा जागा वेटिंग क्लिअर होऊन सुद्धा वाचणार आहे. त्याच्यामुळे सेकंड लिस्ट येण्याचे सुद्धा याच्यामध्ये चान्सेस आहे. LDS कोर्ट केस अपडेटबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. तर LDS कोर्ट केस अपडेट जी आहे ITI इन्स्ट्रक्टरच्या 1457 पोस्टच्या 12 याची अपडेट जशी आमच्याकडे लेटेस्ट अपडेट येईल आम्ही ते तुम्हाला हे आमच्या चॅनलच्या मार्फत सांगणार आहोत. ठीक आहे. अजून तुमचे काही प्रश्न याच्यातून क्लिअर झाले नसेल तर तुम्ही चॅनलला कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. तर जी माझ्या मते जी भरती आहे आता ती भरपूर लोकांचे असे प्रश्न आहे चॅनलला की भरती जी आहे ती कॅन्सल होऊ शकते का. तर बघा याच्यामध्ये न्यायालय काय तो आखरीचा डिसिजन घेणार आहे, परंतु भरती कॅन्सल होण्याचे कसल्याही प्रकारचे चान्सेस वाटत नाही आहे. ठीक आहे. कारण की भरती ऑलरेडी भरपूर रगडलेली आहे आणि याच्याकरता कोर्ट केसचे जे मॅटर सुरू आहे त्याच्यामुळे भरती ऑलरेडी रगडलेली आहे आणि DBETला ज्या जागा आहे त्या भरणे फार गरजेचं आहे. भरपूर असे टीचरच्या जागा खाली आहेत. ठीक आहे. माझ्या मते तरी भरती कॅन्सल होण्याचे चान्सेस कमी आहे. बाकी कोर्टाचा डिसिजन काय असेल ते असेल. ठीक आहे. अशीच अपडेट माहिती बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.